नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित, परिमिती व क्षेत्रफळ हा पाठ आपण अभ्यासत होतो। मागील व्हिडिओमध्ये आपण या पाठाशी संबंधित आयताची परिमिती आणि चौकोनाची परिमिती कशी काढायची हे आपण अभ्यासलेलो होतो। त्याचबरोबर आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे पण आपण अभ्यासलेलो होतो। चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती काढत असताना आपण आयताच्या आणि चौरसाच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे त्याची परिमिती असं आपण अभ्यासलो। त्याचबरोबर क्षेत्रफळ काढत असताना आपण आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या त्याची लांबी आणि रुंदी जी आहे किंवा त्यांना व्यापलेली जागा जी आहे ती जागा म्हणजेच त्याचं क्षेत्रफळ। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याशी संबंधित तुम्ही सराव संच 44 आणि 45 हे दोनही सराव संच या ठिकाणी सोडवलेला आहात। आजच्या तासिकेला आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते आपण अभ्यासणार आहोत। तर यापूर्वी आपण हे समजून घेऊया। या ठिकाणी जर पाहायला गेलात तर एकाच मापाचे दोन काटकोन त्रिकोण एकमेकांशी जोडलेले आहेत। जर या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायला गेलात तर या आकृतीमध्ये एकाच मापाचे दोन काटकोन त्रिकोण एकमेकांशी जोडलेले आहेत। जसं हे काटकोन त्रिकोण कापून एकमेकांशी जोडल्यानंतर या आकृतीमध्ये जसं दिसतं त्या पद्धतीने तुम्हाला आकृती तयार झालेली पाहायला मिळेल। त्याच्या साहाय्याने एक आयत तयार होतो आणि हा जो आयत आहे या आयतामध्ये हे दोन काटकोन त्रिकोण तुम्हाला पाहायला मिळतात। मग विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंना आपण P आणि Q असं नाव देऊया। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी या बाजूमुळे या त्रिकोणाचा काटकोन होतो, म्हणजे या त्रिकोणाचा, म्हणून याला आपण P नाव देऊयात आणि समोरील बाजूला सुद्धा P नाव देऊयात आणि याला Q नाव देऊयात आणि याला सुद्धा Q नाव देऊयात। सुरुवातीला आपण सूत्र कसं तयार होतं ते पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण उदाहरणे सोडवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी P आणि Q याच्यावरून या आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला पाहायला मिळते। मग आयताच्या बाजूच्या पाहायला गेलो आपण तर P आणि Q या दोन बाजू दिसतात आपल्याला। मग आकृतीत असं दिसतं की आयताचं क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ, म्हणजे जर आपण पाहायला गेलो तर या आयतामध्ये दोन काटकोन त्रिकोण तयार होतात। म्हणून आपण काय करूयात तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, म्हणजे हे दोन काटकोन त्रिकोण इथे दिसत आहेत आपल्याला। 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी मिळणार आहे। मग काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, किंवा जर आपण पाहायला गेलो आयताचे क्षेत्रफळ बरोबर 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी आपण म्हणतो, म्हणजे 2 गुणिले P गुणिले Q अशा प्रकारे या ठिकाणी आपलं सूत्र तयार होणार आहे। थोडक्यात पाहायला गेलो तर आपण, किंवा 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर जर पाहायला गेलो आपण तर 2 गुणिले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इथे आता P आणि Q या दोन बाजू आपल्याला दिसतात, म्हणजे P गुणिले Q। मग हा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे असं आपण इकडे ठेवणार आहोत। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर P गुणिले Q भागिले 2। हा गुणिले 2 जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊन आपण तो काय करणार आहोत, गुणिले करणार आहोत। म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आलं, P गुणिले Q चे भागिले 2। मग P काय आहे या ठिकाणी जर पाहायला गेलो तर P ही उंची आहे आणि Q काय आहे तर पाया आहे। ठीक आहे, मग इथे तुम्ही असं पण लिहू शकता, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले हा जो P आहे आणि Q आहे ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे, P आणि Q ह्या काय आहेत तर काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत, म्हणजे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन
त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. असंही सूत्र आपण तयार करू शकतो. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार असंही सूत्र आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. आता तुम्ही म्हणाल, समजा दिलेला त्रिकोण जो असेल तो त्रिकोण काटकोन त्रिकोणच असेल असं काही सांगता येत नाही. ठीक आहे, आपण वेगवेगळे त्रिकोण इथे अभ्यासलेले आहोत. प्रत्येक त्रिकोण हा काटकोन त्रिकोणच असेल का असं आपण सांगू शकू का? नाही, तो कदाचित काटकोन त्रिकोण सुद्धा नसणार आहे. आणि समजा समभुज किंवा विशालकोन त्रिकोण अशा प्रकारे जर त्रिकोण दिला तर त्या ठिकाणी आपण कोणतं सूत्र वापरायचं? ठीक आहे, काटकोन करणाऱ्या 2 भुजांपैकी एक भुजा पाया मांडली आणि काटकोन करणारी दुसरी भुजा उंची मांडली तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सुद्धा सूत्र इथे तयार होतं. म्हणजे किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर म्हटलं तरी सुद्धा चालतं. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सुद्धा सूत्र तुम्ही इथं वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे दोनही सूत्र वापरून उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. हा त्रिकोण कोणताही असे ना, त्याच्या पायासाठी कोणती बाजू असते आणि उंचीसाठी कोणती बाजू आहे हे आपण घेतलं, किंवा समजा त्या बाजूच्या समोरील शिरोबिंदूची, म्हणजे आता हा त्रिकोण असेल, समजा हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे याला आपण उंची म्हणू या बाजूला, आणि ही बाजू जी आहे याला आपण पाया म्हणणार आहोत. पण समजा असा त्रिकोण असेल तर याची जी खालची बाजू आहे याला आपण पाया म्हणायचं आहे, आणि याच्यापासून इथपर्यंत हा जो लंब आहे याला आपण उंची म्हणणार आहोत. आणि याच्या मदतीनं आपण जर समजा अशा प्रकारचा त्रिकोण दिला तर त्रिकोणाची उंची काढता येते आपल्याला, आणि हे लंबाचे माप जे आहे ते त्रिकोणाची उंची मानायची आहे, आणि या लंबाच्या मापालाच आपण त्रिकोणाची उंची मानून काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून उदाहरणे सोडवायची आहेत. तर याच्याशी संबंधित विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे पाहणार आहोत, आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची उदाहरणं काही सोडवून पाहणार आहोत. तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपण काही उदाहरणं त्याच्याशी संबंधित पाहणार आहोत. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेमी व 4.2 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न इथे विचारलेला आहे. मग आपण इथे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरणार आहोत. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय होते, तर इथं आपल्याला बाजू दिलेल्या आहेत, लक्षात घ्या, 3.5 सेमी आणि 4.5 सेमी, आणि तो त्रिकोण कसा सांगितलेला आहे तर काटकोन त्रिकोण सांगितलेला आहे. समजा असा हा त्रिकोण आहे आणि याची ही बाजू, कुठलीही बाजू, समजा ही 3.5 आहे आणि ही 4.2 आहे, किंवा ही 3.5 असेल आणि हा 4.2 असेल, म्हणजे आपल्याला फिक्स माहित नाही, पण दोन बाजू काटकोन करणाऱ्या बाजूंची मापे मात्र आपल्याला इथं माहिती आहे. म्हणून इथं आपण कुठलं सूत्र वापरणार आहोत पहा, तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार. बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू कुठल्या आहेत मग 3.5 सेमी गुणिले 4.2 सेमी. ठीक आहे, मग आता यांचा छेद काहीच नाही, म्हणजे हा एक असतो नेहमी, लक्षात घ्या, आणि आपण या दोन्ही इथे भाग घालवायचा आहे.
तर 3.5 पेक्षा आपण 4.2ला सहज भाग घालवू शकतो. म्हणून 2 दुनी 4, 2 एक्के म्हणजे 2.1 इथे आला. म्हणजे 3.5 गुणिले 2.1 हा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे. तर हा गुणाकार करत असताना कच्च्या स्वरूपात आपण गुणाकार करू शकतो. 3.5 गुणिले 2.1, एकी पाची 5, किती 3, दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही. दशक स्थानच्या संख्येनं गुणतोय आपण, म्हणून एकक स्थानची जागा रिकामी ठेवायची. 5 दुनी 10 0, हातच्या गेले 1 आणि 3 दुनी 6 आणि 7, म्हणजे इथे किती आलं तर 7.35. इकडला दशांश चिन्ह आपण पकडतो हा, ठीक आहे. म्हणून 7.35 चौरस सेमी इतकं या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे, ठीक आहे. आता हे दुसरं उदाहरण जे आहे, पुढचं उदाहरण ते आपण पाहूया. एका त्रिकोणाचा पाया 5.6 सेमी आणि उंची 4.5 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा असं सांगितले आहे. मग इथं सुद्धा आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना कुठलं सूत्र वापरायचं आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आता पाया आणि उंची दिली म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र आपण इथे वापरणार आहोत, ठीक आहे. बरोबर 1/2 गुणिले 5.6 गुणिले 4.5 बरोबर. आता इथे 5.6ला भाग घालूयात आपण, याचा छेद काहीच नसतो. 1/2 म्हणजे 2 के 2, 2 दुनी 4, 2 आठी 16, ठीक आहे. 2.8 गुणिले 4.5 हा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे. 2.8 गुणिले 4.5, 48 शून्याच्या गेले 4, 5 दुनी 10, 11 12 13 14, एकक स्थान दशक स्थानच्या इथं 1 शून्य द्यायचं आहे. 8 चौक 32 अशी 2 हातच्या गेले 3, 4 दुनी 8 आणि 9 10 11, ठीक आहे. आणि इथे दशांश चिन्ह आपण देणार आहोत. या सगळ्याची बेरीज करायची आपल्याला. 0 6 2 1 आणि इथे दशांश चिन्ह म्हणजे 12.60 चौरस सेमी. हे उत्तर आपल्याला इथं मिळणार आहे, ठीक आहे. 12.60 चौसेमी इतकं या ठिकाणी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येणार आहे. अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण सराव संच 46 मधील काही उदाहरणं अभ्यासूयात. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 46 मधील काही उदाहरणं आपण इथं पाहणार आहोत. एका त्रिकोणाची उंची 3.6 सेमी म्हणजे 3.6 सेमी व पाया 4.8 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, असा प्रश्न इथे विचारला. मग आता त्रिकोणाची उंची आणि त्रिकोणाचा पाया इथे दिलेला आहे. मग आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल आणि पाया आणि उंची दिलेली असेल, तर उदाहरणामध्ये पाया व उंची दिलेली असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सूत्राचा वापर करून इथे आपण उदाहरणे सोडवणार आहोत. त्रिकोणाची उंची आहे 3.6 सेमी, त्रिकोणाचा पाया आहे 4.8 सेमी. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 आहे असं आपण लिहितो आणि पाया सूत्रामध्ये आपण किमती घालूयात. पाया आहे 4.8 सेमी आणि उंची आहे 3.6 सेमी. म्हणून 1/2 गुणिले 4.8 गुणिले 3.6. आता 4.8 आणि 3.6चा पाया काहीच नाही, म्हणजे तो 1 आहे, नेहमी 1 असतो असं समजायचं आहे आपण.
आणि 2नी या ठिकाणी 4.8ला किंवा 3.6ला आपण भाग घालवणार आहोत. आपण 4.8ला घालवूयात. तर बे के बे बेदोणी 4 आणि बेचोक 8 म्हणजे 2.4 2.04 इतकं भागाकार या ठिकाणी आलेलं आहे. मग उरलेली संख्या ज्या आहेत त्यांचा आपण गुणाकार करायचा आहे. म्हणजे 2.4 गुणिले 3.6 हा डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतं. नसेल तर तुम्ही काय करणार आहात, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ अशा स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकता. 24 दशांश अपूर्णांकाचं समजा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर दशांश चिन्ह जितके असतील तितकी घरं आपण या ठिकाणी डावीकडून उजवीकडे किती घरं आहेत तेवढे शून्य आपण खाली देतो 1च्या पुढे. हे माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे 24/10 गुणिले 36/10 या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. मग आता 24 आणि 36चा गुणाकार केला तर 864 येतं. 864/10 गुणिले 10 बरोबर 100. 10 गुणिले 10 केलं तर किती येणार आहे? 100 येणार आहे. बरं, इतकंच लिहून आपण या ठिकाणी थांबू शकतो का? नाही. तर जसं जसं त्या पद्धतीने पाया व उंची दशांश अपूर्णांकात आलेले आहेत तसंच आपल्याला क्षेत्रफळसुद्धा दशांश अपूर्णांकामध्ये काढावं लागणार आहे. मग छेदातला 100 आपल्याला घालवायचं आहे. तर अंशात असणाऱ्या संख्या ज्या आहेत ह्या अंशात असणाऱ्या संख्येच्या डावीकडून उजवीकडे 2 घरं म्हणजे 2 शून्य खाली छेदात आहेत त्यामुळे 2 घरं डावीकडून उजवीकडे आपण येणार आहोत आणि त्या ठिकाणी दशांश अपूर्णांक देणार आहोत. म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 8.644 सेमी इतकं या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा पाया व उंची दिलं असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? समजा 2 बाजू काटकोन करणाऱ्या 2 बाजूंची मापे दिली असतील तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं या संबंधित उदाहरणं तुम्हाला अजूनही सोडवता येतील. तर तुम्ही या व्यतिरिक्त अजूनही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर त्याच सराव संचमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे पहा. ते उदाहरण कोणतं? प्रश्न 5व्यामधलं. शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे मापे असलेल्या बागेची परिमिती व क्षेत्रफळ काढा. आता आकृतीचं निरीक्षण केलात तर परिमिती आणि क्षेत्रफळ दोन्ही काढायचं आपल्याला. ठीक आहे, बागेचं. आणि बाग जर पाहायला गेलो आपण तर बागेची आकृती बहुभुजाकृती असलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. मग बागेची परिमिती, एखाद्या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे त्याच्या सर्व बाजूंच्या मापांची बेरीज करायची. ठीक आहे. आणि बाजूंच्या मापांची बेरीज करून मग आपल्याला परिमिती काढता येते. तर इथं काही बाजूंची मापे दिलेली आहेत पहा. 13 सेमी 13 सेमी 13 सेमी. ठीक आहे. मग आपण आता याच्यावरून आकृतीची परिमिती काढूयात. ठीक आहे. तर पहा, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे एकूण बाजू किती होतात ते पाहूयात. आणि 13 सेमी एक बाजू आपल्याला इथं दिसते. सगळी मापे तर समानच दिसत आहेत. ठीक आहे. मग एकूण बाजू जर आपण काढायला गेलो तर पहा, क्रमाने आपण मोजूयात. 1 2 प्रत्येक आता चौरस तयार होतो या ठिकाणी जर जोडलं तर एक एक बाजू. पण एक बाजू सोडून या ठिकाणी 4 चौरस आहेत. म्हणजे त्यातले 4 बाजू वजा करायचे आहेत. म्हणजे एकूण 12 बाजू आपल्याला दिसतात इथे. आणि 13 सेमीची एक बाजू आहे. म्हणजे 12 गुणिले 13 हा गुणाकार इथे आपण करू शकतो. तर 12 गुणिले 13 केलो आपण तर गुणाकार आपल्याला मिळतो सर्व बाजूंची मापांची बेरीज. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मापांची बेरीज करत असताना एकूण बाजू 12 आल्या आणि एक बाजू 13 सेमीची आहे. म्हणून 12 गुणिले 13 मीटर बरोबर 156 मीटर इतकी बागेची परिमिती आपल्याला इथे मिळते. पहा, मग आता बागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. मग क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे याचा पण विचार आपण करायचा आहे. तर इथं जर आपण पाहायला गेलो तर मधली बाजू जर आपण जोडली तर एकूण चौरसांची संख्या किती येते ते पहा. आणि त्याच्यावरून बाजू तुम्ही त्याच्यावरून तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता. तर निरीक्षणातून पाहायला गेलात तर एकूण चौरसांची संख्या जर मधल्या बाजू जर जोडल्या आपण एकमेकांशी
तर एकूण 5 चौरस तयार होतात. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण इथं वापरू शकतो आणि उदाहरण सोडवू शकतो. या आकृतीत जर पाहायला गेलो आपण तर बागेत एकूण 5 चौरस तयार होतात आणि या 5 चौरसाच्या साहाय्यानं आपण बागेचं क्षेत्रफळ काढणार आहोत. आता 5 कसे तर साईडनं असणाऱ्या चौरसाची एक बाजू नाही आहे पहा. इथे 4 चौरस दिसतात, पण ती एक बाजू जर आपण जोडली तर बरोबर मध्यभागी एक चौरस तयार होतो. त्यामुळे एकूण 5 चौरस तयार होतात. मग चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे सूत्र तर बाजूचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग बाजूचा वर्ग हे सूत्र आपण इथं वापरणार आहोत आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. आता आपल्याला प्रत्येक बाजू 13 मीटर लांबीची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बागेचे क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ हे सूत्र इथं वापरणार आहोत आपण, कारण 5 चौरस होतात आणि जेव्हा ह्या 5 चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढणार आहोत तेव्हा संपूर्ण बागेचं क्षेत्रफळ इथे निघणार आहे. म्हणून 5 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर बाजूचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. त्यामुळे 5 गुणिले बाजूचा वर्ग हे सूत्र वापरणार आहोत आपण, बरोबर 5 गुणिले 13चा वर्ग. मग 13चा वर्ग किती आहे वर्गसंख्या आपल्याला पाठ असतील पहा. तर बरोबर 5 गुणिले 169. 169 हा 13चा वर्ग आहे. आता 5ने 169ला गुणायचं आहे. 5 9 45 अशी 5 या ठिकाणी लिहिले आपण. 4 हातच्याला गेले, 6 पंचे 30 आणि 4 34 अशी 4 हातच्याला गेले 3, 5 एके 5 आणि 3 8 म्हणजे 845 या ठिकाणी गुणाकार आला. मग बागेचं क्षेत्रफळ आपण चौरस मीटरमध्ये, चौरस सेमीमध्ये, चौरस याच्यामध्ये लिहितो हे आपल्याला माहिती आहे. मापे आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे बागेचं एकूण क्षेत्रफळ या ठिकाणी येणार आहे 845 चौरस मीटर. 845 चौरस मीटर लांबीचं या ठिकाणी बागेचं क्षेत्रफळ मिळणार आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बागेचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर अशा प्रकारची कोणतीही उदाहरणं विचारली गेली तर तुम्हाला सहज सोडवता आली पाहिजेत. यासाठी तुम्ही सराव संचमधील ही सर्व उदाहरणे आपल्या कच्च्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.